जगातील सर्वात सोपी रेसिपी म्हटले तर थंडगार लस्सी. अवघ्या 5 ते 6 मिनिटमध्ये आपण कोणत्याही फ्लेवरची लस्सी बनवू शकतो. हो, खरंच तुम्हाला विश्वास बसत नसेल तर हा व्हिडिओ पटकन बघा. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा. तर बघा, या ठिकाणी मी पाव लिटर दुधाचे दही लावले होते. दही छान लागलेले आहे. आता वरती जमा झालेली मलाई काढून घेऊया, म्हणजे गार्निशिंगसाठी उपयोगी पडेल. तर बघा, मलाई काढून झाली. आता गरजेनुसार यामध्ये साखर घालायची आहे. तर या ठिकाणी मी 2 चमचे साखर घेतलेली आहे. जर दही आंबट असेल तर थोडीशी साखर जास्त घ्यावी लागेल, परंतु शक्यतो दही आंबट घेऊच नका. आता साखर पूर्णपणे विरघळेपर्यंत दही आपल्याला फेटून घ्यायचं आहे. तर या ठिकाणी पिठी साखर न घेण्याचं कारण म्हणजे जर आपण अशी साखर घेतली तर ती साखर विरघळेपर्यंत आपण फेटून घेतो, त्यामुळे लस्सी एकदम रिच बनवून तयार होते. अजिबात त्यामध्ये दह्याचे कण राहत नाहीत. तर बघा, छान असे 2 ते 3 मिनिट फेटून घेतले. आता यामध्ये आपण बर्फ किंवा थंड पाणी घालू शकतो. तर या ठिकाणी मी थोडंसं थंड पाणी घालते, म्हणजे याची कन्सिस्टन्सी व्यवस्थित होईल. जास्त घट्ट किंवा पातळ व्हायला नको. तर बघा, मस्त कन्सिस्टन्सी तयार झाली. आता यामध्ये अर्धा चमचा रोज एसेन्स घालूयात. तुम्ही तुमच्या आवडीनुसार यामध्ये फ्लेवर ॲड करू शकता. जर एसेन्स नसेल तर या ठिकाणी तुम्ही चिमूटभर वेलची पूड घालून सिंपल लस्सी देखील बनवू शकता. तर फ्लेवर ॲड केल्यानंतर पुन्हा एकदा मिक्स करूया. तर बघा, मस्त लस्सी तयार झाली. ग्लासमध्ये घेऊया. आता गार्निशिंगसाठी वरून थोडासा सुकामेवा टाकते. एक गुलाबाची पाकळी देखील मी कट करून घेतलेली आहे. त्याच्यानंतर 1 चमचा मलाई घालूयात. तर या ठिकाणी साधी सोपी थंडगार रोज फ्लेवर लस्सी तयार झालेली आहे. तर या उन्हाळ्यामध्ये ही सिंपल रोज फ्लेवर लस्सी एकदा नक्की ट्राय करा आणि अशाच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी आत्ताच चॅनेलला सबस्क्राईब करा. भेटू अशाच एका सिंपल रेसिपीमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.